कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करावे. अध्याय 15. कानिफनाथ आणि मारुतीची लढाई. गोरक्षनाथ आणि कानिफनाथ यांनी शंभू महादेवाच्या सांगण्यावरून केलेली 12 वर्षांची तपश्चर्या बद्रिकाश्रमात पूर्ण केली. तपश्चर्यानंतर आपल्या गुरूंना भेटण्याची त्यांना खूप इच्छा झाली. त्यामुळे ते दोघेही वेगवेगळ्या दिशेस गुरूंना शोधण्यासाठी गेले. पण गुरु कोठेही न सापडल्यामुळे ते दोघे कमालीचे अस्वस्थ झाले. काय करू काय नको असे त्यांना झाले. दोघांच्याही नयनातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी प्रत्येक देश निदेश पालथा घातला. गोरक्षनाथ भ्रमण करीत करीत हेलापट्टण येथे आले. तेथे त्यांनी मुक्काम केला. तेथील गावातील रक्षकांनी गोरक्षनाथांचे यथोचित स्वागत केले. तेव्हा गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांबद्दल विचारले. तेव्हा ते रक्षक म्हणाले, तुम्ही म्हणता तो गोसावी आम्ही काही पाहिला नाही, पण जालिंदरनाथांबद्दल आम्ही आपणास सर्व काही माहिती देऊ. त्या रक्षकांनी जालिंदरनाथांबद्दल सर्व काही माहिती सांगितली. पण आता ते कोठे आहेत त्यांनी विचारले. काही कल्पना नाही, पण हे नक्की की या गावातून 6 वर्षे झाली ते बाहेर पडले. त्यानंतर त्या गावातच ते भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडले. प्रत्येक घरात भिक्षा मागत मागत जेथे जालिंदरनाथांना खड्ड्यात पुरले होते त्या खड्ड्याजवळ गोरक्षनाथ आले. त्यांच्या तोंडातून अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन असा त्रिवार जयघोष ऐकल्यानंतर जालिंदरनाथांनी खड्ड्याच्या आतून आदेश केला. तेव्हा गोरक्षनाथांनी आपण कोण हे सर्व विचारले. तेव्हा आतून आवाज आला, मला जालिंदरनाथ म्हणतात. तुझे नाव काय? तुला कोणी ज्ञानोपदेश केला? तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, मी गोरक्षनाथ आहे. मला माझे गुरु मच्छिंद्रनाथांकडून ज्ञान मिळाले आहे. गोरक्षनाथ म्हणाले, हे जालिंदरनाथजी, आपली ही दयनीय अवस्था पाहून माझे हृदय केविलवाणे झाले आहे. कोणत्या दुष्टाने ही अशी अवस्था केली आहे? तुम्ही फक्त नाव सांगा, मी ताबडतोब त्या दुष्टाचा समूळ नाश करतो. तुम्ही फक्त त्याचे नाव सांगून त्याचा नाश करण्यासाठी परवानगी द्या. यावर जालिंदरनाथ म्हणाले, हे वत्स, गोपीचंद नामक राजाने माझी ही अवस्था केली आहे, पण तू काही त्याचा समूळ नाश करण्यास जाऊ नकोस. भविष्य काळात त्या राजाकडूनच आपला नाथपंथ उदयास येणार आहे. तू तीर्थयात्रेस प्रयाण कर. इकडे कानिफनाथ गावोगावी उपदेश करीत चालला होता. सुमारे 700 शिष्य जमा झाले. त्या सर्व शिष्यांनी कानिफनाथांकडून ज्ञानप्राप्ती करून घेतली. फिरत फिरत ते श्रीराज्याच्या जवळ जाऊन पोहोचले. श्रीराज्यात कोणीही पुरुष वाचू शकत नाही हे सर्वांना माहिती असल्यामुळे कोणीही श्रीराज्याजवळ जाण्याचे धाडस करेना. प्रत्येकाचे हातपाय भीतीने थरथर कापू लागले. सगळेजण आपल्या गुरूंना म्हणजे कानिफनाथांना शरण गेले. आपले सर्व शिष्यगण खूपच घाबरले आहेत हे लक्षात आल्यानंतर ताबडतोब कानिफनाथांनी स्पर्शास्त्र मंत्र म्हणून ते दिव्य भस्म तिन्ही वेगवेगळ्या दिशांना फिरवून सर्व दिशा बंद केल्या. त्यामुळे श्रीराज्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले आणि सांगितले की मला आता श्रीराज्यात जायचे आहे. मला तेथे जाण्याची फार दिवसांपासून इच्छा आहे. हा प्रदेश फार दुर्गम आहे. तसेच सर्वच प्रदेश सुद्धा फार कठीण आहेत. तुमच्यापैकी ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल आपल्या घरी जावे. ज्यांचा आपल्या गुरुवर विश्वास असेल त्यांनी माझ्या बरोबर थांबावे. कानिफनाथांनी असे म्हटल्यानंतर 700 जणांपैकी फक्त 7च जण गुरूंबरोबर जाण्यास तयार झाले. पण बाकीचे सर्वजण गुरूंच्या स्पर्शास्त्रामुळे श्रीराज्याच्या वेशीजवळच चिकटून बसले. त्यांचे हातपाय सुद्धा स्पर्शास्त्रामुळे चिकटून बसले. कानिफनाथांनी त्या 7 शिष्यांना सर्व शिष्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवण्यास सांगितले. गुरु आज्ञा ताबडतोब मानून ते 7ही जण त्या सर्वांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. त्या 7 शिष्यांना पाहून उरलेल्या सर्व शिष्यांना स्वतःबद्दल फारच लाज वाटली. ते स्वतःहून त्या 7 शिष्यांजवळ गेले आणि 7 शिष्यांना म्हणाले, आम्हाला माफ करा, आम्ही गुरूंची आज्ञा पाळावयास हवी होती.
आता आमचा प्राण गुरूंच्या चरणांवरच सोडणार. काहीही झाले तरी आम्ही गुरूंना सोडणार नाही. हे सर्व ऐकून कानिफनाथांना आपल्या शिष्यांवर प्रेम आले आणि विभक्तास्त्र म्हणून त्या सर्व शिष्यांना पाठीवरच्या सर्व दगडांपासून मुक्त केले. तितक्यातच इकडे येथे मोठा चमत्कार घडला. पवनसूत प्रभू रामचंद्र सेवक हनुमान बुभुत्कार करण्यासाठी सेतुबंद रामेश्वराकडून रात्री श्रीराज्यात जात असताना तो कानिफनाथांच्या स्पर्शास्त्राच्या जाळ्यात अडकला. त्याने आपली सर्व दिव्य शक्ती पणास लावून त्यातून बाहेर पडण्याची खूपच धडपड केली. पण अंजनी सुताचे त्या अस्त्रासमोर काहीच झालेना. अखेर मारुतीस त्या स्पर्शास्त्रासमोर शरणागती पत्करावी लागली. त्याने ओळखले हे कोणत्या तरी प्रतापी वीराचे काम आहे. त्याला तेथे नाथपंथाचे लोक दिसले. कानिफनाथ आणि मारुती या दोघांच्यात घनघोर युद्ध झाले. कानिफनाथांनी कालिकास्त्र, अग्न्यस्त्र, वायव्यास्त्र इत्यादी सारख्या अनेक अस्त्रांची योजना मारुतीसाठी केली. मारुती युद्ध करून दमला. तेव्हा तेथे वायुदेव प्रकट झाला आणि कानिफनाथांना म्हणाला, काय हे कानिफ, तू माझ्या मुलास ठार मारणार आहेस काय? आपल्या मुलास एवढे लागलेले पाहून कोणत्या पित्यास बरे वाटेल? पवनदेवाच्या सांगण्यावरून कानिफनाथांनी मारुती बरोबरचे युद्ध थांबवले आणि हनुमानास तू माझ्या बरोबर युद्ध का केलेस हे विचारले. त्यावर अंजनीसूत म्हणाला, मी मोठ्या प्रयत्नांनी मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यात पाठवले, पण तुम्ही सर्वजण श्रीराज्यात जाऊन मच्छिंद्रनाथांना पुन्हा उपदेश करून घेऊन जाल असे वाटून तसे होऊच नये त्यासाठी मी युद्ध केले. तू या पवनसुतास वचन दे की मी मच्छिंद्रनाथांना त्रास देणार नाही, मग खुशाल श्रीराज्यात जा. कानिफनाथांनी मारुतीस हवे ते वचन दिले. रक्षकांकडून कानिफनाथ गावात आल्याचे मच्छिंद्रनाथांना कळले. आता तो आपल्याला येथे राहू देणार नाहीत हे मच्छिंद्रनाथांनी ओळखले. मच्छिंद्रनाथांनी कानिफनाथांना श्रीराज्यात बोलावून त्यांचा मोठ्या प्रमाणात आदर सत्कार केला. प्लीज सबस्क्राईब माय YouTube चॅनेल सहज बोल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.